नमस्कार. आज आपण करूया चिकन दम बिर्याणी. त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकनला हळद, मीठ, आले लसूण पेस्ट आणि अर्धा कप दही लावून मॅरिनेशन करून ठेवलं आहे. ही बिर्याणी आपण ताजा आणि फ्रेश असा मसाला करून करणार आहोत. हे सर्व आता चिकनला छान असे चोळून घ्यायचे आहे आणि 3 ते 4 तास असेच ठेवून द्यायचे आहे. म्हणजे चिकन छान असे मुरले जाईल. आता इथे बिर्याणी मसाला करण्यासाठी दालचीन, मसाला वेलची, साधी वेलची, जायफळ, काळी मिरी, शहाजिरे, साधे जिरे, बडीशेप, धणे, तमालपत्र हे थोडे गरम करून घेऊन मिक्सरला त्याची बारीक पावडर करायची आहे. फ्रेश असा मस्त सुगंधी बिर्याणी मसाला तयार झाला आहे. आता बिर्याणीचा भात करण्यासाठी शॉर्ट ग्रेन जिरा जातीचा सुगंधी तांदूळ घेतला आहे. तुम्ही लॉंग ग्रेन सुद्धा घेऊ शकता. तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून नितळत ठेवले आहेत. आता इथे भाताची फोडणी करण्यासाठी 2 चमचे तेल घालून त्यामध्ये तमालपत्रे आणि खडे मसाले घालून छान असे तेलावर परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये धुतलेला तांदूळ घालायचा आहे. छान असा हलक्या हाताने बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. हे पहा, तांदूळ आता इथे छान भाजले गेले आहेत. त्यामध्ये मी आले लसूण आणि चवीनुसार मीठसुद्धा घातले आहे. तांदूळ छान भाजले की त्यामध्ये पुरेसे पाणी घालून भात शिजवून घ्यायचा आहे. हा पहा, भात इथे झाला आहे. आता इथे बिरिस्ता करण्यासाठी कढईमध्ये तेल घेऊन 3 मोठे कांदे पातळ उभे चिरून तळून घ्यायचे आहेत. कांदा तळताना गुलाबी रंगावर तळायचा आहे, करपू द्यायचं नाही. हे पहा, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आता जे कढईत तेल उरले आहे त्यामध्ये ग्रेव्हीसाठी लागणारे 3 मोठे कांदे आणि थोडे तमालपत्र घालून छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. कांदा छान असा गुलाबी रंगावर परतला गेल्यानंतर त्यामध्ये 2 मोठे उभे चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि चवीनुसार थोडेसे मीठसुद्धा घालायचे आहे, म्हणजे टोमॅटो छान कांद्यामध्ये एकजीव होईल. कांदा टोमॅटो छान असे परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेशन केलेले चिकन घालायचे आहे आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून चिकन छान असे शिजवून घ्यायचे आहे. आता यामध्ये ताजा केलेला बिर्याणी मसाला 2 चमचे घालायचे आहे आणि तळलेल्या कांद्यापैकी थोडासा कांदा ग्रेव्हीमध्ये घालायचा आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर घालून छान असे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता बिर्याणीचे थर लावण्यासाठी इथे पातेल्यामध्ये तळाला शिजलेला थोडासा भात घातला आहे आणि त्यावर ग्रेव्ही घातली आहे. मग त्यावर बिरिस्ता, बिर्याणी मसाला, पुदिना, कोथिंबीर आणि थोडेसे तूप घालून पुन्हा त्याच्यावर भाताचा थर द्यायचा आहे आणि परत त्याच्यावर चिकनची ग्रेव्ही घालून तळलेला कांदा, पुदिना, तूप घालून बिर्याणी मसालावरती घालून त्याच्यावर पुन्हा कांदा घालायचा आहे. असे 2 ते 3 लेयर देऊन त्यावरती उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि गॅसवर तवा ठेवून बारीक गॅसवर 15 ते 20 मिनिटे बिर्याणीला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वाफाळती मस्त अशी बिर्याणी तयार झाली आहे. अशी बिर्याणी तुम्ही सुद्धा करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपी.